मॅडम इकडे समोर सेंटर बघा ना. मॅडम इकडे समोर 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 इकडे समोर. प्रणव सेंटर सेंटर प्रणव सेंटर सेंटर बघा ना सेंटर. एक मिनिट इकडे वरती 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 बघा ना वरती फर्स्ट फ्लोर. सेंटर सर यहाँ पे सर प्लीज पेंटर रोल कर वेट वन मोर. दादा इथे समोर सेंटर. हे बेटा इकडे इकडे I think it's your turn now. He's done, so I think you should also welcome. No? All right, okay. Hi, good evening to all. I am very happy to share this great evening with you. Actually, Govind is my best brother from past 6 to 7 years. एक बार इसको मैं वोट दिया था. मैं डायरेक्टर बनाना करके पूछा था. मैं एक बार वोट दिया था. मैं आपको चांस दूंगा एक टाइम करके. एक दिन आप काना को कहा था स्टोरी जस्ट कैजुअल डिस्कशन ऑलमोस्ट 50-20 मिनट्स जस्ट डिस्कशन बना था. मैं उसको बोल दिया ओके गो हेड आई एम विथ यू. सो ऑन दैट डे डायरेक्टली हम पुणे को आया था. वो पुणे को आके उधर आई थिंक सो 3 to 4 months ही हैज बीन स्टेड इन पुणे. उधर पुणे में पूरा मराठी का लैंग्वेज कैसा होता, उधर सिस्टम कैसा होता, वो सभी वो देख के हीरो को हमको अच्छा हीरो मिला, अच्छा हीरोइन मिला और अच्छा सपोर्ट एक्ट्रेस मिला. और हमारा सीनियर कैमरामैन वो बहुत अभी तक 50 to 60 फिल्म्स वो बनाया था. वो वेरी पेशेंसी पर्सन. अगर एक शॉट अच्छा नहीं आया तभी डायरेक्टर कॉम्प्रोमाइज समटाइम्स आया तभी वो नहीं कॉम्प्रोमाइज होता. ये शॉट नहीं और एक बार करना करके तो क्लाइमैक्स सीन में क्योंकि मुझको टाइम नहीं होता, बहुत बिजी शेड्यूल होता मुझको, तो भी 2-3 बार आया था सेट को बस पूरा शूटिंग में. वो लास्ट डे आई थिंक सो हीरोइन का वो वाइन शॉट होता है. वो कितना कोशिश किया ना उस दिन, उसको फीवर आ गया. कल सुबह से एग्जाम था, वो फ्लाइट भी मिस हो गया उस दिन. और नेक्स्ट फ्लाइट को अर्ली मॉर्निंग 3 o'clock तक एयरपोर्ट में सो के फ्लाइट को गया था ना उस दिन. आप या सो सभी everyone was been supported for this film, every actor, because we can't say छोटा बच्ची वो कैसा काम किया था ना. वो उसको 2 दिन वो रेन में तो दौड़ के फीवर आ गया. वो उसका मदर भी टेंशन लग गया उसको भी क्या होता करके. पूरा
हमारा बेटा कैसे है उसको ऐसा हम डेली उससे टाइम पास किया था, सभी लोग भी। ये सिनेमा बहुत अच्छा आया था। वी आर एक्सपेक्टिंग ग्रैंड सक्सेस। मराठी में एक न्यू फिल्म अच्छा सा ट्रेडिशनल के लिए सभी को कैसा पसंद होता वैसा सभी कैरेक्टर्स, कॉमेडी है, ड्रामा है, फाइट सीन्स है, अच्छा सॉन्ग्स है, लोकेशंस भी सभी केरला में किया था, पुणे में किया था, सभी धीरे धीरे करके म्यूजिक डायरेक्टर सागर वो भी उसको बहुत 2-3 सॉन्ग्स हमको फर्स्ट अच्छा नहीं लगा और वो बैक भी आके सभी किया था। सो हम छत्रपति शिवाजी का फैन हूँ मैं, क्योंकि मैं शिरडी को पास्ट 20 ईयर्स शिरडी को आ रहा हूँ। सो आने के बाद सोलापुर नहीं कोल्हापुर के बाद आता। सो उस समय में छत्रपति शिवाजी का स्टैचू सभी देखता, उस दिन 20 ईयर्स से उसको फॉलो कर रहे, क्या कैसा आप लोग उसको भगवान कैसा होता हुए वैसा होता है। इसीलिए हम भी थोड़ा सोशल सर्विस करता हुए करके ये एक छोटा सा ट्रायल किया। अभी ये फिल्म अच्छा बना हुआ तो और भी मराठी में बहुत फिल्म्स मैं सपोर्ट करने के लिए भी मैं रेडी हूँ। जय महाराष्ट्र, जय छत्रपति शिवाजी। फर्स्ट ऑफ ऑल सर, अभी बात करना थोड़ा जरूरी है, अब बोर लगता ना प्लीज सॉरी। यस थोड़ा गलत बात किया था ना, अपने मानसा छोड़ दो। सर फर्स्ट ऑफ ऑल सर, दिस इज रियल सिनेमा, दिस इज real cinema, this is real hero, this is real heroine, this is real director, but this movie के real hero डॉलर्स दिवाकर रेड्डी साहब। yes, बात करना जरूरी है, बात करना डॉलर्स दिवाकर रेड्डी साहब, डॉलर्स दिवाकर रेड्डी सर साउथ, आई एम साउथ। मैं खाली स्टोरी बोलने की दिमाग में थोड़े माइंड में स्टोरी आई तो बस स्टोरी बना सकते कि कितना पैसा चाहिए, कौन देते अदर स्टेट में, कौन देते? मेरे फादर है, मेरे को 100 रुपये एक दिन देते, नेक्स्ट डे नहीं देते। सच बात है सर। सो दिवाकर रेड्डी सर रियली सर, दिवाकर रेड्डी सर सो फिल्म के लिए 3-4 टाइम में मैं बात किया, 3-4 टाइम में। फर्स्ट विदिन 3-4 मिनट्स में साफ पिक्चर ओके किया, बाद में गो हेड बोले। मैं सच सॉरी सर, आपको रियल सॉरी। मैं एक दिन शेड्यूल की पूछे, 1 महीने शेड्यूल आने के बाद में पैसा पूछे, बाद में क्वालिटी आते पैसा पूछे, सर ये केरला में शूट करना पैसा पूछे, सर दिस इज सच बता तो मैं पूछ रहा भाई। गो हेड सर, आई एम रियली हार्टफुल रोना रही है मेरा जिंदगी, आपको रोना रही है मराठी में मैं जिंदगी मीकू రుణపడి ఉంటాను తెలుగు। Eric Johnson, sorry. Please pardon me. No problem. Thank you so much for this opportunity. Especially, I am so thankful to my director. First of all, he is the one who took me to this film, and of course the producer. Thank you, sir. Thank you so much. I really don't know what to say. I basically do music for Kerala, Malayalam movies. This is my first Marathi film. सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी सरांनी सांगितल्या, गोविंद सरांनी, आणि खूप बोलले ते, खूप छान बोलले ते खरं म्हणजे। आणि जे जे तुम्हाला नाही कळले ते तुम्ही गुगल करून सर्च करा। आणि ही फिल्म खूप छान आहे, अप्रतिम फिल्म आहे। मला असं वाटतं ही फिल्म छान काय माहिती आहे का, कारण की त्यांची स्वतःची स्टोरी आहे आणि गोविंद हे जे मी कॅरेक्टर करतोय ते त्यांचं स्वतःचं नाव आहे। सो त्याच्यामुळे ते गोविंद आहेत। कल्याणीचं जे पात्र आहे त्याच्यातलं ते म्हणजे त्यांचीच वाईफ आहे, ती पण आज आलेली आहे इकडे। सो
सो ते त्यांचं पात्र आहे. आणि ही जी लिखित आहे आमची, बरोबर आहे, तशी त्यांच्याही घरी लिखित आहे. सगळं घरचंच आहे मटेरियल, बाहेरचं काही वापरलेलं नाहीये त्यांनी. घरातल्या घरात सिनेमा बनवले. आणि ती ही लिखिता म्हणजे त्यांची मुलगी, ती सुद्धा. उभी राहा मला, स्टँड अप. यो लिखिता, हाय, ये ही लिखिता. सो ही त्यांची गोष्ट आहे आणि त्यांनी तितक्या तळमळीने ती मांडलेली आहे. मला फक्त एवढंच करायचं होतं की ते जसं सांगतील त्या पद्धतीनं मला काम करायचं होतं आणि मी तेवढंच केलं. भाषेचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचा, पण मी नेहमी असं म्हणतो की त्यांचा भाषेचा प्रॉब्लेम आहे, पण ही सिनेमाची भाषा त्यांच्या इतकी चांगली कोणाला कळत नसेल. सो त्याच्यामुळे ती भाषा आम्हाला कळली आणि त्यांनी सांगितलं तसं मी काम केलं. बाकी माधव सरांबरोबर मला काम करायचंच होतं आणि त्याची संधी मला इथे मिळाली, त्याबद्दल मी आभार मानतो. त्याच्यानंतर अश्विनी बरोबर पण मला काम करायचं होतं, सो ती सुद्धा इच्छा पूर्ण झाली. प्राजक्ता बरोबर तर काम केलं, तिच्याबरोबर मजा आली. आणि सगळ्यात जास्त मला मजा आली ती म्हणजे सई बरोबर काम करून. तुम्हाला त्या गाण्यात कळत असेल की आम्ही किती मजा केली आहे याच्यामध्ये. आणि थोडं अतिशय महत्वाचं एक थँक्स मानायलाच पाहिजे, ते म्हणजे सरांचे, की सरांनी आम्हाला फ्री हँड दिला होता. कुठल्याही गोष्टीला असं नव्हतं की इथे काहीतरी कमी करूया वगैरे, असं नव्हतं. क्लायमॅक्सचा सीन होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की पाऊस पडायचा म्हणून. तर ते काही थांबले नाही, ते म्हणाले ठीक आहे पाडा म्हणून. आणि मग जे काय टँकर लागतायत आणि आम्ही 2 दिवस आपले पावसातच आहोत ते, आणि बिचारी आमची सई मग तिथे कुडकुडते वगैरे, हे सगळं झालं. पण त्यांनी आमची कोणती गैरसोय नाही केली, उलट आम्हाला जेवढं हवं होतं तेवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला दिल्या. त्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार. थैंक यू सो मच. और आपने बोला कि बहुत प्रोजेक्ट करने वाले हो, तो ये टीम तो कंफर्म है आपके पास, कोई टेंशन नहीं. तेवढंच स्ट्रगल करून घेऊया. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे सागर भाई, यार मी तुला सांगतो, दुनियादारी नंतर पहिल्यांदा त्यांनी गाणी घेतलीत माझ्या सिनेमाची, म्हणजे तो त्यांचाच सिनेमा होता, त्याच्यामुळे तुमचं करिअर झालं दोघांचं आज. आणि अतिशय महत्वाचे शेवटचे थँक्स ते म्हणजे आमचे सर, आमचे DOP आणि किसन सर त्यांचे. कारण मला वाटलं नव्हतं यार मी इतकं छान दिसेन कधी म्हणून. सो तुमचे सुद्धा मनापासून आभार. त्यांनी खूप सांभाळून घेतलं काही काही गोष्टी. आणि अतिशय महत्वाचं, तुम्ही मी खरं सांगतो, हा खरंच ट्रेलर आहे. तुम्ही फिल्म बघा. नेहमी काय म्हणतो की आमच्यासाठी फिल्म बघा किंवा ह्या गोष्टी आम्ही सांगत असतो, पण मी ह्या वेळेला आवर्जून सांगतो की हा सिनेमा आमच्या DOP साठी बघा. इतका अप्रतिम अनुभव त्यांचा आहे आणि त्यांनी इतका अप्रतिम शूट केलेला आहे संपूर्ण अनुभव वापरून. आपण नेहमी टॉलीवूड म्हणतो, तर ते ट्रॉली वापरणं हे त्यांचं जे काही कसब आहे ना, असं मला असं वाटतं की ते फार कमी लोकांना जमतं. आणि त्यांनी जे काय वापरलंय तर ते फार अप्रतिम आहे. आणि एडिट पण फार अप्रतिम झालेली आहे फिल्म. आणि खूप मजा आली यार. थँक्यू सो मच हा अनुभव आम्हाला दिला त्याच्याबद्दल. बाकी काय बोलणार, अजून कामं तर करत राहू, पण इतकी छान माणसं मिळत नाहीत. आणि गोविंद सर आमचे डिरेक्टर खरंच खूप प्युअर हार्टेड माणूस आहे. आणि त्यांनी इतका सुंदर सिनेमा, मला असं वाटतं ना की ते जितके प्रामाणिक आहेत ना खऱ्या आयुष्यात, त्याच्यामुळेच प्रामाणिकपणे त्यांनी हा सिनेमा बनवलाय. आणि मला असं वाटतं हे त्यांचं कॅरेक्टर आहे. जर हे चांगलं झालं असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आनंद मला होईल, कारण इतक्या चांगल्या माणसाचं कॅरेक्टर मला करायला मिळालं. आणि ते जर मी पोहोचवलं तर याच्यासारखं भाग्यवान दुसरा मी नसेल. सो थँक्यू सो मच. 26 तारखेला. नमस्कार. माझी काय या सिनेमात छोटीशी भूमिका आहे, आजोबाची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की आज इथे दक्षिण आणि पश्चिम याचा मिलाप झालेला आहे. म्हणजे दक्षिणेतली लोक म्हणजे आपल्या घरी आली आहेत आज, आणि आपल्यालाच त्यांनी कामं देऊ केली आहेत सगळ्या पश्चिमी लोकांना. फार मोठं भाग्य आहे. आणि मगाशी नानूबाई जसं म्हणाले की जो एक गाण्यातला तोचपणा, तो त्याला मी ॲग्री आहे अगदी. फार जरा वेगळं वाटलं. आणि निश्चितच हा सिनेमा सुद्धा वेगळ्या धाटणीचा नक्कीच होणार आहे, तो लोकांना आवडणार आहे. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की 26 तारखेला सिनेमागृहात जाऊनच हा सिनेमा सगळ्यांनी बघायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला तो आवडेल. धन्यवाद. थँक्यू माधव सर. ओव्हर टू यू प्राजक्त. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिल्यांदा तर मी मीडियावाल्यांचे मनापासून थँक्यू म्हणेन सर,
की ते आज आपल्याला इथे छान एवढा सपोर्ट करायला आले. सो गुगल आयच्या संपूर्ण टीमकडून संपूर्ण मीडियावाल्यांचे मनापासून आभार मानते, सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणते. खूप भारी वाटतंय खरं तर, माझ्याकडे आज शब्द नाही आहेत. गुगल आई ही फिल्म मला असं वाटतं की मी या फिल्मशी किंवा या स्क्रिप्टशी का कनेक्टेड झाले तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मी असं म्हणेन. कारण जे आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल आहेत तेच सरांचे, आपले जे प्रोड्युसर आहेत दिवाकर सर, त्यांचे रोल मॉडेल आहेत. आणि अगेन आपल्या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत गोविंद सर, यांचे सुद्धा ते रोल मॉडेल आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा एकच रोल मॉडेल असतात ना, तेव्हा ती माणसं आपोआप कनेक्ट होतात. तसे आम्ही सगळे कनेक्ट झालो. म्हणजे आता माधव सर म्हणाले की पश्चिम आणि दक्षिण या सगळ्यांचा एक आता इथे खूप छान मेळ झालेला आहे. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी महाराजांच्या विचारामुळेच शक्य झालं मी असं म्हणेन. कारण आता आम्ही प्रमोशनसाठी जिकडे जिकडे फिरतो आहोत तिथे पहिला शब्द आमचे डिरेक्टर गोविंद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात आणि नंतर प्रमोशनाचं त्यांचं स्पीच सुरू करतात. सो मला असं वाटतं की नक्कीच आम्ही फिल्मच्या सुरुवातीला सुद्धा महाराजांचा कुठेतरी आशीर्वाद घेतला, त्यांना नतमस्तक झालो आणि मग शूट सुरू केलं. खूप भारी स्क्रिप्ट आहे, खूप अमेझिंग स्टोरी आहे. गुगल आई या टायटलबद्दल मी थोडक्यात सांगेन नक्कीच की हे टायटल खूप कॅची वाटतंय. आत्ता माधव सर म्हणाले की नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला तो चित्रपट नक्कीच आवडेल. तर मी या ठिकाणी असं म्हणेन की हा चित्रपट ऑलरेडी सर लोकांना आवडलेला आहे. कारण जो टीझर लॉन्च झाला, जे सॉन्ग आता सगळ्यांच्या तोंडात बसलेलं आहे, इंस्टाग्रामला ते ट्रेंडिंग आहे, मन रंगलय सॉन्ग आणि फॅमिली सॉन्ग सुद्धा. सो मला असं वाटतं की हाच आपल्या फिल्मचा सक्सेस आहे. कारण टीझर लॉन्च झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एवढी उत्सुकता निर्माण होते. सो मला असं वाटतं की आपण सक्सेसची ऑलरेडी फर्स्ट स्टेप चढलेलो आहोत. आणि आत्ताचा जो ट्रेलर लॉन्च झाला तो तर म्हणजे फार फार कमाल ट्रेलर आहे. सो आम्ही सगळे मिळून गोविंद सरांना थँक्यू सो मच म्हणतो की इतकं छान काम त्यांनी आमच्याकडून करवून घेतलं. मुळात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना लँग्वेज हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि आपण तर मुळात मराठी भाषिक असल्यामुळे हिंदी सुद्धा तितकं आपण इतकं प्रॉपर बोलायला म्हटलं तरी प्रॉब्लेम होतो. आणि साऊथ मधल्या लोकांचा हिंदी बोलायचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. सो तोडकं मोडकं हिंदी समजायला प्रॉब्लेम आणि तोडकं मोडकं मराठी असं सगळी टीम बोलायची. पण आम्ही नक्कीच त्यांची जी सिनेमाची भाषा होती ती समजावून घेतली आणि त्याप्रमाणे काम करत गेलो. माझं जे कल्याणी नावाचं कॅरेक्टर मी याच्यामध्ये केलेलं आहे तर ते गोविंद सरांच्या वाईफचं कॅरेक्टर आहे आणि खरंच ही खूप रिअल स्टोरी आहे. एक डिरेक्टर कशा पद्धतीनं त्याचा सक्सेस मिळवण्यासाठी प्रोड्युसर शोधतो आणि कशा पद्धतीनं ही सगळी स्टोरी रंगत जाते, कसे त्यांना प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यातून ते सोल्युशन शोधत जातात, हे या फिल्ममध्ये थोडक्यात दाखवलेलं आहे. लोकेशन्स खूप कमाल होते. मी याच्यासाठी आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांना थँक्यू सो मच म्हणेन. कारण आपल्याकडे महाराष्ट्रात महाबळेश्वर हे थंड हवेचं जसं ठिकाण आहे तसं साऊथमध्ये कोडाईकनल म्हणून असे एक खूप भारी लोकेशन आहे की जे जमिनीपासून 3,500 फूट उंचीवर असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. तिथे आम्ही शूट केलं. ऊन पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता सरांनी आमच्याकडून खूप अप्रतिम सॉन्ग ते शूट करवून घेतलं. आणि स्पेशल थँक्स टू आमचे DOP की जे सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत आणि आम्ही खूप लकी आहोत की त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. सो थँक्यू सो मच किसन सर. हे जे सगळं एडिटिंग केलेलं आहे ते शिवा रेड्डी सर. सो थँक्यू सो मच की तुम्ही इतकं छान आम्हाला स्क्रीनवर दाखवलंय. आणि अगेन आज ही सगळीच टीम, नानू सर जे क्रिएटिव्ह आहेत आपल्या फिल्मचे आणि सगळेच म्हणजे आपल्या फिल्ममध्ये एक नेपाळमधला सुद्धा कॅरेक्टर आहेत की ज्यांनी विलनचं काम केलेलं आहे. सो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रापुरती किंवा फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीपुरती
हा चित्रपट नाही आहे तर पूर्ण सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट आहे. सो मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच हा चित्रपट आवडेल. त्यामुळे 26 जुलैला जाऊन नक्की थिएटरमध्ये ही फिल्म बघा. आणि इंजिनिअरिंगचा निकाल आला. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन विदाउट एनी बॅकलॉग. गुगल आईचाही हाच निकाल येणार आहे. अश्विनीजी, आता खरं तर या दोघांनंतर काही बोलायला उरलंच नाहीये, पण एक आता तुम्ही फॅमिली आहात ना. ऍक्च्युली मी चुकीच्या ठिकाणी उभी आहे. ही फॅमिली नको आहे मला. हो तिकडे मला गोविंद सरांकडे एक कंप्लेंट आहे. इतकी सुंदर गाणी तुम्ही बघितली, म्हणजे या फॅमिलीला कुठे केरलाला आणि कुठे कुठे घेऊन गेले आणि मला कचरा डेपो, हैदराबादचे रणरणते रस्ते 48 डिग्री टेम्परेचर मध्ये, 50 डिग्री टेम्परेचर मध्ये पत्राच्या शेड मध्ये खाली शूट. ते पोलीस स्टेशन नव्हतं, ते साधारणपणे एक जेल होता. म्हणजे इन्स्पेक्टरला जेलमध्ये असल्याचा फील दिलाय सरांनी. पण एवढं सगळं करून त्याचा जो एक अल्टिमेट रिझल्ट आलाय, थँक्यू सो मच गोविंद सर. कोणाची एवढी मराठी हिंमत नाही मला असं काम करायला द्यायची. थँक्यू सो मच. तुम्ही इतकं वेगळ्या धाटणीचं काम आणि इतक्या डिफरंट कॅरेक्टरसाठी माझा विचार केला. कारण मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेला, मी इथे बरेचसे लोक मला ओळखत असते, मी हे पहिले हसते आधी आणि मग 2 शब्द बोलते, अशी मी त्यांना भेटले असून त्यांनी एक एवढा सिरियस रोल माझ्या नावे केला. त्यासाठी गोविंद सर थँक्यू सो मच. मी स्वतःलाही कधीही असं इमॅजिन केलेलं नव्हतं जसं तुम्ही मला इमॅजिन केलं आणि इतका चांगला रोल दिला. थँक्यू सो मच सर फॉर इमॅजिनिंग मी लाईक दिस. इवन आय हॅड नेव्हर इमॅजिन माय सेल्फ इन दिस फॉर्म. थँक्यू सो मच. आणि अजून एक फार मोठी इच्छा तुम्ही माझी पूर्ण केली. यांच्याबरोबर काम करायचं होतं मला आणि सुदैवाने माझं मॅक्सिमम काम सरांबरोबर आहे. त्यामुळे ती एक वंडरफुल अपॉर्च्युनिटी होती की माझं सरांबरोबर काम करणं. आणि या सगळ्या टीम मध्ये मी सगळ्यात जास्त लकी आहे, कारण प्रोड्युसरचे जे काय सीन्स आहेत ते माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे प्लीज आमच्यासाठी टाळ्या वाजवा यार. आणि डीओपी सरांचं सगळेजण खूप कौतुक करतायत. डीओपी सरांनी इतकं भारी शूट केलंय आणि त्यासाठी इतके भारी ऑब्स्टॅकल आमच्या वाटेत ठेवले होते. म्हणजे एक सीन होता जो सरांबरोबर होता आणि सरांनी व्हॅनिटी मध्ये या डोअर पासून त्या डोअर पर्यंत ट्रॉली लावली होती आणि मी अशी सुपर कॉप साठी चढून येणार आणि सरांना हे करणार. त्या प्रत्येक पायरीच्या मध्ये एक बार जात होता. त्यामुळे दिसताना मी अशी दिसले असेल, पण येताना मी अशी आले. पण मजा आली आणि ते जेव्हा मी स्क्रीनवर बघितलं तेव्हा इतकं भारी वाटलं. कमाल कमाल कमाल. थँक्यू सो मच. बाकी एडिटर्स, म्युझिक तू माझ्यासाठी काही काम केलं नाहीये, त्यामुळे मी कट्टी आहे तुझ्याशी. पण आता इथे नानूबाई आहेत, त्यांना माहिती आहे मी किती चांगला डान्स करते. नानूबाई इज द विटनेस. सर तुम्ही बघितले मला डान्स करताना आणि मी बरंही काम करते. त्यामुळे सर प्लीज नेक्स्ट फिल्म में मुझे डांस नंबर चाहिए बिकॉज ही इज द विटनेस. आई कॅन डान्स वेल. तर त्यामुळे जरा तर आता आपण गुगल आईबद्दल बोलतोय आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. मला असं वाटतं की साऊथ इंडियन स्टाईलनी शूट झालेली ही मराठी फिल्म आहे. मराठी पिक्चर एका चांगल्या वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलेला आहे आणि माझं मीडियाला असं आवाहन आहे, अशी विनंती आहे की हा पिक्चर चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही या पिक्चर बाबत किंवा आमच्या टीम बाबत किंवा ह्या साऊथ मधनं ही लोक इथे आली आहेत आणि इथे मराठी पिक्चर बनवत आहेत, हे इतकं रंजक चित्र लोकांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचवणार आहे, तुम्ही पोहोचवणार आहात. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आमचा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आम्ही चांगलं काम केलं आहे हे तुम्ही 26 जुलैला बघा आणि ठरवा, म्हणजे मान्य करा की खरंच चांगलं काम केलंय. पण हे आपल्या मीडिया बांधवांना एवढीच विनंती आहे की या चित्रपटाची मॅक्सिमम तुम्ही पब्लिसिटी करा, जितकं शक्य आहे तितक्या लोकांपर्यंत हा पिक्चर पोहोचवा. आणि आम्ही जे प्रामाणिक कष्ट केले त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यामुळे ऑल मीडिया पीपल प्लीज सपोर्ट अस. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे पॅकअप. सो हे जे डिसिप्लिन्ड आहे आणि खूप क्रिएटिव्हली शूट करणं आहे ते मला असं वाटतं आम्ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शूट करत असताना खूप छान पद्धतीने शिकलो. सो आणि जसं ताई म्हणाली
की साऊथच्या लोकांना आपल्याकडे येऊन मराठी फिल्म करावीशी वाटली हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. सो एकदा जोरदार टाळ्या ह्याच्यासाठी मिळाल्या. थँक्यू. येस सर. मी या चित्रपटात गोविंद सरांची जी मुलगीचं नाव आहे, जे डॉटर आहे, त्याचा रोल केलाय लिखिता. तर आम्ही म्हणजे शूटिंगमध्ये आम्ही खूप मस्ती केली. फक्त शूटिंगच नाही केलं, मस्ती पण केली, खूप डान्स पण केला, रील्स बनवली गोविंद सरांनी. आणि मी गोविंद सरांना आणि DOP सरांना थँक्यू म्हणते, कारण त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला की कसं करायचं शूटिंग. तर थँक्यू गोविंद सर अँड DOP. थँक्यू. सुपरस्टार इन मेकिंग. येस येस. हां येस. नो प्रॉब्लेम. माय बॅड. परत एकदा. हां. गुगल माझी फ्रेंड आहे. वा. थँक्यू सर. एक्साइटमेंट तुम्ही बघितली आहे. क्षणभर मला असं वाटलं की मी सक्सेस पार्टीला चालू की काय. हा शुभशकुन आहे असं आपण मानूया. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती भूक लागल्याचं दिसतंय, त्याच्यामुळे आपण येस अगदीच लगेच. आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थँक्यू. अरे यार ये वेल डन. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. सर बाजू. प्रणव रावराणी. आपने कहा कि आगे भी और बहुत सारी फिल्में बनाने वाले हैं, तो मैं 2 लाइनें इस मोमेंट में बोल देता हूं. सबने इतना कहा तो मैं 2 लाइनें, फोटो चलते रहेंगे साथ में, ये लाइनें भी आप सुनिए कि परिंदों की असली उड़ान अभी बाकी है. और आप सब वाह कर सकते हैं. परिंदों की असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. गुगल या सिनेमामध्ये मी आजोबाचं काम केलं आहे. ॲक्च्युली टॉवर्स मीडिया एंटरटेनमेंट ही साऊथ इंडियन कंपनी आहे. हैदराबादवरून कॅमेरामॅन सगळे साऊथचे लोक आहेत आणि आर्टिस्ट आम्ही सगळे मराठी आहेत. थोडक्यात साऊथ अँड वेस्ट असं आपण कॉम्बिनेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप डिसिप्लिन कामं केली जातात तिकडे, तसंच आम्हालाही करायला लागलं. अर्थात हैदराबादमध्ये भाषेचा प्रॉब्लेम येतो, सगळ्यात गोष्टीचा प्रॉब्लेम येतो. आपल्या टेम्परेचर तिथलं प्रत्येकी जास्त आहे. पण खूप चांगली गोष्ट त्यांनी केली होती आणि फार चांगल्या व्यवस्थेत मराठी लोकांना घेऊन साऊथमध्ये काम करण्याची अनेक लोकांची इच्छा होती. पण आता साऊथची मंडळी कुठली मराठी सिनेमा करताना ही एक चांगली गोष्ट अजून भेटते. मला असं वाटतं की असे सतत घडल्या पाहिजे. चॅनल एक्सचेंज करू शकतो आणि आर्टिस्टसाठी किंवा त्या सगळ्या टेक्निकल लोकांसाठी व्यापक असं व्यासपीठ एक्सपिरियन्स खूप छान होता आणि नक्कीच त्यांच्या लग्न